नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे खूप छान असं वळण येणार आहे आणि स्वतः राजलक्ष्मी किर्लोस्कर यांनी एक चाल खेळलेली आहे. ती म्हणजे आता सरकारकडे म्हणजेच कामतांच्या घरी जी कामाला मुलगी आलेली आहे वेदू, ती वेदू ही राजलक्ष्मी किर्लोस्कर यांनी सरकारवरती लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजे त्यांना संशय आहे की सरकार मरूच शकत नाही, म्हणून त्या सरकारवरती लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी तिला त्या घरात पाठवलेलं असतं. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण वेदूच्या मदतीने राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजे माँसाहेबांनी कशा पद्धतीने सरकारला किडनॅप केलेलं आहे आणि तिची वाट लावलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सरकारने जे काही कांड केलेलं होतं, सरकारने किरणला किडनॅप केलेलं होतं आणि त्याच्याकडून माहिती उकळण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण किरण आणि त्याचबरोबर त्याची गर्लफ्रेंड जानू या दोघांच्या बाबतीत ही चुकीच्या पद्धतीने हे सगळं झालेलं होतं. त्यामुळेच सरकारांच्या बाबतीत आता राजलक्ष्मी किर्लोस्कर यांनी हा निर्णय घेतलेला असतो. कारण वेदू खूप हुशारीने या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असते. सरकारचं नक्की काय चाललंय, सरकार कशा पद्धतीने वागते, काय करते, ह्या सगळ्या गोष्टींकडे वेदूचं बारीक लक्ष असतं. कारण तिला जाणवत असतं की यामध्ये काहीतरी असं आहे ज्यामुळं सरकार अशा पद्धतीने वागत आहे. मग हे जेव्हा वेदू पाहते तेव्हा मात्र तिने येऊन राजलक्ष्मी किर्लोस्करांना रिपोर्टिंग केलेलं असतं. कारण सगळ्यांच्या समोर असणारं सरकारांचं वागणं, म्हणजे तेजस्विनी कामत यांचं जे वागणं आहे ते वेगळं आहे आणि जेव्हा तेजस्विनी कामत एकटे असतात तेव्हा असणारं त्यांचं वागणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे जेव्हा ती सांगते तेव्हाच इकडे राजलक्ष्मी किर्लोस्कर यांना बरोबर खात्री पटलेली असते की नक्कीच पाणी मुरतंय आणि त्यामुळं त्यांनी आता बारीक लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. तेवढ्यातच कान्हा हा किरणला घेऊन येतो. किरणला घेऊन आल्यानंतर मा विचारतात, काय झालं, कुठं होतास तू किरण, किती फोन केले तुला. तेव्हा किरणच्या बाबतीत बाजू घेऊन आता कान्हा बोलू लागतो की सरकारची एवढी मजल गेलेली आहे की जानूला आणि किरणला दोघांनाही किडनॅप केलेलं होतं. तेव्हा मात्र माँसाहेबांना धक्का बसतो. त्या म्हणतात, काय. मग घडलेला प्रसंग किरण सांगू लागतो की सरकारने एका माणसाकडून मी कान्हाशी माझं बोलणं झालं, कबीर बरोबर बोलणं झालं आणि फोन ठेवतच होतो तेवढ्यातच पाठीमागून एक गाडी आली आणि त्या गाडीतून माणसांनी माझ्या तोंडावर काळी पिशवी बांधली आणि मला घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर मला बांधून ठेवलेलं होतं, मला प्रश्न विचारत होते, मी काहीच बोलत नव्हतो. त्यानंतर त्यांनी जान्हवीला तिथं आणलं. आता जान्हवी कोण आहे हे माँसाहेबांना माहिती नसतं. तर इकडे कान्हा सांगतो की किरणची मैत्रीण आहे, चाळीत राहते. तेव्हा त्या जान्हवीच्या डोळ्यामध्ये ड्रिल मशीन घालण्यापर्यंत त्या बाईची मजल गेलेली होती आणि चुकीच्या पद्धतीने ती वागत होती. हे ऐकल्यानंतर मात्र धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात. त्याचवेळी इकडे माँसाहेब म्हणतात, त्या बाईची इतकी मजल गेलेली आहे, आत्ताच मला वेदूकडून कळलेलं आहे की ती बाई ही सरकार आहे आणि तुम्हाला जे वाटते ती घरात राहणारी तेजस्विनी कामत आहे, तर ती तेजस्विनी कामत नाही. कबीर, तू तरी कसा फसलास रे त्या बाईच्या सगळ्या या गोष्टींना, तुझ्या का लक्षात आलेलं नाहीये, काय करतोस तू, का त्या सखीच्या मागे मागे फिरत राहतोस फक्त, असं म्हणत मा कबीरला ओरडायला सुरुवात करतात. मला खूप राग आलेला असतो, मला ही गोष्ट पटलेली नसते, म्हणून तर माने इकडे कबीरची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. कारण कबीरला त्या म्हणत असतात की काही झालं तरीही तुझ्याकडून अशी चूक होईल असं मला वाटलं नव्हतं. नाही, तू सखीच्या प्रेमात आहे हे मला माहिती आहे, पण सखीच्या प्रेमासाठी आपलं जे ध्येय आहे ते विसरशील असं मला वाटलं नव्हतं. म्हणून तर मी प्लॅन बी करत तिथं त्या घरात माझा हेअर ठेवलेला होता आणि त्याच्याकडूनच मला कळलेलं आहे की सरकारच तुमच्या घरामध्ये वावरते, तीही तेजस्विनी कामत म्हणून. आणि तू आत्तापर्यंत ज्या काही चुका केलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, हे सगळं आता मला कळत असतं. तू जे काय करतोस त्या सगळ्या खबरीसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचत आहेत, असं मा इकडे कबीरला बोलत असतात. कबीर म्हणत असतो की मा, माफ करा, माझ्याकडून चूक झाली. कारण आम्हाला सगळ्यांना असं वाटलेलं, कारण त्या बाईचं वागणं बोलणं, कारण प्रत्यक्षात मी तिच्या रूममध्ये जाऊन तर तिच्यावरती लक्ष नाही ठेवू शकत आहे, पण आता मला कळलेलं आहे की त्या बाईने काय गोंधळ घातलेला आहे. तर इकडे आता सरकारला ज्या पद्धतीने माहिती मिळालेली आहे त्याच्यावरून सरकारचं असं चाललेलं असतं की जे काय आहे ते आता त्या कबीर किर्लोस्करचा वापर करून ह्या कान्हाची आपण कुंडली काढायची आणि कान्हालाच
कबीर किर्लोस्करलाच कानाच्या विरोधात उभा करायचा आणि या कानाचा लपंडाव सगळ्यांच्या समोर आणायचा. आता मात्र इकडे माने एक प्लॅनिंग केलेलं असतं. तिने वेदूला ऑलरेडी अलर्ट केलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं काहीही झालं तरीही त्या बाईला सोडायचं नाही, कारण त्या बाईने आत्तापर्यंत खूप काही केलेलं आहे. आता मी जे सांगते ते करायचं. तिला सगळं मटेरियल पुरवलं जातं आणि तिला सांगितलं जातं की त्या बाईला बेशुद्ध पाडायचं आणि गाडी दारात येईल, सगळ्यांच्या नकळत तिला फरफटत बाहेर आणायचं आणि त्या गाडीत टाकायचं. बाकीचं पुढचं काय करायचं आहे ते मी बघून घेईल, असं माने स्वतः सांगितल्यामुळं वेदू कामाला लागलेली असते आणि तिने त्या संधीची वाट बघत असते. सगळेजण आपापल्या कामात बिझी झालेले असतात आणि कबीरला सुद्धा माने सांगितलेलं असतं की तिची मदत करायची आहे. गोष्टी काय घडतायत, कशा घडतायत, त्या प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष ठेवायचं आहे. काहीही झालं तरी ती सरकार जी आहे ती मला माझ्या ताब्यात पाहिजे, कारण माझ्या माणसाला किडनॅप करून माझ्या माणसाकडून माहिती काढण्याचा जर तिनं प्रयत्न करत असेल तर तिला मी सोडणार नाही. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र इथे मी ऐकून घेणार नाही. आणि त्याच वेळी माने आता इकडे किरणला सांगितलेलं असतं की आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे, कारण माझा कबीरवरती तेवढा विश्वास नाही आहे. काही करून वेदूची मदत तू करायची आहे, गाडी घेऊन तिथं जायचं आहे. आणि वेदूने त्या सरकारला, त्या मनस्विनीला खेचत आणलं की तिला आपल्या गाडीत टाकायचं आणि घेऊन यायचं, असं स्पष्टपणे माने आता आदेश दिलेले असतात. आणि माचा आदेश म्हणजे किरणसाठी अगदी देवाचा शब्द असतो. आणि किरण म्हणतो की मी त्या बाईला सोडणार नाही, कारण मागच्या वेळेस मी फसलो. मला वाटलंच नव्हतं फाटकी साडी नेसून ती बाई घराच्या बाहेर पडेल, कारण तिचं रूप वेगळं होतं. याआधी तिला वेगळ्या रूपात पाहिलेलं होतं, म्हणून माझा गैरसमज झालेला होता. पण मी आता तिला सोडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे सरकार तर नाही आहे असं सगळ्यांचा गोंधळ चाललेला असतो. कारण जेव्हा कान्हा तिथं आलेला असतो, कान्हाने मात्र अगदी हुशारीने तेजस्विनीला सुद्धा शोधून आणलेलं असतं. आणि कान्हा तिथे येतो आणि म्हणू लागतो की तुम्ही जे करताय ते तुम्हाला पटतंय का बेबी सरकार? कारण तुम्ही ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत आहात त्यावरून तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे तुम्ही ज्या बाईच्या नावावरती आत्ता प्रॉपर्टी करत आहात, खरंच ती बाई आहे का, तेवढ्या पात्रतेची ती आहे का, या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. कारण इकडे सखीला सुद्धा प्रश्न पडलेला असतो. कान्हा म्हणत असतो की खरंच ती आहे का तेजस्विनी कामत? आणि मग मात्र सखी पाहू लागते तेव्हा कान्हा म्हणतो की मी मस्करी केली, कारण कान्हाने मनस्विनीला गायब करून तिथे तेजस्विनीला आणून ठेवलेलं असतं आणि चांगलाच या मनस्विनीचा बँडसुद्धा वाजवलेला असतो. तर हे सगळं अगदी जबरदस्त असं पद्धतीनं चाललेलं असतं. आता जेव्हा सरकार शुद्धीवर येते तेव्हा ती असते ती म्हणजेच इकडे राजलक्ष्मी किर्लोस्कर यांच्या ताब्यामध्ये. कारण सरकारला माहीतच नसतं की सरकारने जो काही गोंधळ घालून ठेवलेला आहे, ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या तिला माहितीच नसतात. आणि हे सगळं कसं झालं, ती तिथं कशी पोचली, हे सगळंच तिच्यासाठी नकळतपणे घडलेलं असतं. स्वतः राजलक्ष्मी किर्लोस्कर समोर येते आणि म्हणते तुझी एवढी हिंमत झाली, माझ्या माणसाला तू किडनॅप करून दम देण्याचा प्रयत्न करत आहे, आता तुला सोडत नसते, असं म्हणत आता राजलक्ष्मी किर्लोस्करने सरकारची वाट लावायला सुरुवात केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.